नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MIDC सरळ सेवा भरती 2023 या भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, या भरतीची जी प्रारूप निवड यादी व प्रारूप प्रतीक्षा यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांची लिस्टमध्ये नाव असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी समोरची प्रक्रिया काय असेल, प्रत्येक पदानुसार कट ऑफ काय असेल, रिझल्ट कसा बघता येणार, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्या अगोदर बघा, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट बद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता. सर्वप्रथम जर बघितलं तर MIDC भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाणार आहे सरळ सेवा भरती 2023 प्रारूप निवड यादी व प्रारूप प्रतीक्षा यादी. आता बघा, प्रत्येक पदाचे नाव त्यासोबतच बघा तुम्हाला इथे क्लिक हेअर म्हणजे की PDF तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. सर्वप्रथम बघा, सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब म्हणजे की असिस्टंट इंजिनियर सिव्हिल ग्रुप बी. त्यानंतर बघा, असिस्टंट इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ग्रुप बी, असिस्टंट प्लॅनर ग्रुप बी म्हणजे की सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्र गट ब, लेखा अधिकारी गट ब. त्यानंतर बघा, क्षेत्र व्यवस्थापक गट ब, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क म्हणजे की ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. त्याच खाली जर बघितलं, कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट क, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, सहाय्यक गट क, लिपिक टंकलेखक. त्याच खाली जर बघितलं, वरिष्ठ लेखापाल गट क, तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क, वीज तंत्री, पंप चालक, जोडारी, सहाय्यक आराखक, अनुरेखक गट क, गाळणी निरीक्षक, भूमापक. हे जे संपूर्ण पदांचा जो निकाल आहे यामध्ये देण्यात आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता जर बघितलं आपण तर बघा, मी तुम्हाला खाली जर बघितलं तर क्लर्क टायपिस्ट म्हणजेच की बघा, लिपिक टंकलेखकचा रिझल्ट जर बघितलं तर याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता, दिनांक 10/2/2026 या तारखेला जर बघितलं, ही जी माहिती आहे वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरळ सेवा भरती 2023 प्रारूप निवड यादी. पदाचे नाव बघा, लिपिक टंकलेखक, भरावयाची एकूण पदे 66 आणि जात प्रवर्ग अ राखीव 20 पदे, जात प्रवर्ग अ राखीव सर्वसाधारण मध्ये बघा किती जागा रिक्त होत्या, 6 पदे रिक्त होते. तर बघा, 6 पदे रिक्त असल्यामुळे जर बघितलं उमेदवारांचे नाव त्यासोबतच बघा मूळ प्रवर्ग, जन्मदिनांक आणि गुण किती मिळालेले आहे कट ऑफ मध्ये तुम्ही इथे बघू शकता. तर बघा, अशा प्रकारची जी रिझल्टची माहिती आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. अराखीव दिव्यांग गट क, त्यानंतर बघा अराखीव महिला 6 पदे रिक्त होते. तर बघा, तुम्हाला समोर निकाल जो तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे, तुम्ही इथे बघू शकता. प्रत्येक प्रवर्गानुसार जे तुम्हाला इथे रिझल्ट दिसून येणार आहे. आता बघा, संपूर्ण जे रिझल्टची PDF आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देण्यात आलेली आहे. तुम्ही जर का अजूनपर्यंत आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालेले नसाल तर बघा, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा, त्याच खाली जर बघितलं तर लिपिक टंकलेखक या पदाची प्रारूप प्रतीक्षा यादी पण खाली देण्यात आलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. जात प्रवर्ग सर्वसाधारण मध्ये बघा तुम्हाला इथे दिसून येणार आहे 6 पदे, ज्यामध्ये बघा 4 विद्यार्थ्यांची जे आहे म्हणजे की प्रारूप प्रतीक्षा यादी तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं, अराखीव महिला 6 पदे रिक्त होते. यासाठी जर बघितलं 4 महिलासाठी जर बघितलं तर प्रारूप प्रतीक्षा यादी तुम्हाला यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की प्रतीक्षा यादी सोबतच बघा निवड यादी संपूर्ण जी माहिती आहे या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे जर बघितलं तर सर्व पदांचा निकाल तुम्ही बघू शकाल. तर बघा, त्याच खाली जर बघितलं आपण तर वीज तंत्री असेल, पंप चालक असेल, याचा जर रिझल्ट बघितला आपण पंप चालक म्हणजे की पंप ऑपरेटर, तर या रिझल्टची बद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही जर बघितलं पंप चालक भरावयाची एकूण पदे बघा 102 होती. जात प्रवर्ग अराखीवसाठी जर बघितलं 26 पदे आणि सर्वसाधारण मध्ये बघा 8 पदे रिक्त होती. त्यानुसार जर बघितलं तर बघा, ओपनचा जो कट ऑफ आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे 164 मार्क. त्यानंतर बघा 158 म्हणजे की प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं कट ऑफ बद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. महिलांसाठी बघा 8 पदे राखीव होती, त्यामध्ये जर बघितलं महिलांचा जो कट ऑफ आहे 136, 134, 34 अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा, यांची पण प्रारूप प्रतीक्षा यादी पण तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा, या भरती संदर्भातील वेळोवेळी तुम्हाला महत्त्वाची अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या भरती संदर्भातील महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आता बघा, ज्या कोणी विद्यार्थ्यांचे नाव आलेले असेल तर त्यांनी बघा DV साठी तयार राहावे आणि त्यासोबत बघा, तुमचे जर नाव लिस्टमध्ये असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर का DV साठी म्हणजेच की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे कोणते पाहिजे जर तुम्हाला माहिती नसतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून पुढील व्हिडिओ मी त्यावरती प्रोव्हाइड करू शकेल. तर बघा, अशा प्रकारे जर बघितलं वेबसाईटवरती जाऊन किंवा बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन तुम्ही संपूर्ण पदांच्या निकालाबद्दलची PDF जी आहे तुम्ही बघू शकाल. तर बघा, अशा प्रकारची याची महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रिझल्ट बद्दलची माहिती बघितली नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला, भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.